आमची अवस्था शोले मधल्या असराणी सारखी नाही आहे. आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे आहे कोण? दिवस हा संगमनेरच्या इतिहासामध्ये सोन्याच्या अक्षराने लिहिण्यासारखा आहे. संगमनेरला समुद्र, अरे एवढे वाजवले तर पळून जातील सगळे विरोधक. जिल्हा परिषद, नगर पंचायती, नगरपालिकांना काही फटाकडे ठेवायचेत ना. बाकी खरं म्हणजे इथं उपस्थित मी येताना बघितलं, हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर इथं यायला आम्हाला किती वेळ लागला? जवळपास 3 तास तुमच्यापर्यंत पोचायला लागले. इथं समुद्र नाही संगमनेरला, पण इथं महाजनसागर लोटला होता. जनसागर, भगवं वादळ इथं पाहायला मिळालं. भगवं वादळ. आणि म्हणून माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडके भाऊ पण आहेत, लाडक्या भावांनो, लाडके शेतकरी पण आहेत, लाडके ज्येष्ठ पण आहेत. या तुम्ही सर्वांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चमत्कार घडवला आणि 40 वर्षाची मक्तेदारी सत्ता उलटवून पालटवून टाकली. आणि म्हणून मी माझ्या लाडक्या बहीण भावांचं, शेतकऱ्यांचं दर्शन इथं घ्यायला आलेलो आहे. तुमच्या समोर नतमस्तक व्हायला आलोय. मी पाहत होतो येताना रस्त्यावर तर माणसंच माणसं, जनसागर. घरामधून, बाल्कनीमधून, वर टेरेसवरून, सगळीकडून माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ सगळे हात करत होते, स्वागत करत होते. हे सगळ्यांच्या नशिबात नसतं, सगळ्यांच्या नशिबात नसतं हे प्रेम. आणि म्हणून मी अमोलला विचारलं, अरे बाबा हे सगळे माणसं इकडंच आहेत, मग त्या मंडपात कोण आहे? बोले मंडप वचुंडून बाहेर भरून पडला आहे, मंडपात जागा नाही. आणि बघितलं मी तिथून येताना मंडप अगदी भरून ओसंडून वाहत होता. हे सर्व तुम्ही आलेले आहात, एका प्रेमापोटी आलेला, कुणालाही भाड्याने आणलेलं नाही. हे सर्व एका प्रेमापोटी, एका श्रद्धेपोटी, आपुलकी आणि जिव्हाळ्यापोटी आलेले आहे. खरं म्हणजे पण तुम्ही आज इथला मतदार, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांनी हा जो चमत्कार घडवला, तर खरे जायंट किलर तुम्ही आहात. आणि जनता जनार्दन काय करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं. या अमोलला खबऱ्या खेळणं म्हणणाऱ्यांच्या हातात आपण आता खुळकुळा दिलाय खेळायसाठी.
खेळत राहा. अमोल काम करत राहील, तुम्ही खेळत राहा. आणि बाकी आता काम नसल्यावर खबरबात घेत राहा. खबर देण्याचं काम अमोल खताळ करेल, कामाच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून. आणि म्हणून हे संगमनेर हे ऐतिहासिक शहर आहे. आणि इथं आज मी पाहिला एवढा मोठा लाडक्या बहिणींचा, भावांचा, शेतकऱ्यांचा, सगळ्या गोर गरिबांचा संगम पाहायला मिळाला. संगम आपण म्हणतो नद्यांचा संगम होतो, त्रिवेणी संगम होतो, परंतु इथं तर माणसांच्या महासागराचा संगम पाहायला मिळाला. जिकडं बघावं तिकडं माणसं माणसं माणसं. हे प्रेम अमोल खताळ यांनी कमवले. अमोल खताळ संगमनेरचा उमेदवार दिल्लीत देखील माहीत पडला, याचा मला अभिमान आहे. याचा मला अभिमान आहे. एक कार्यकर्ता, जायंट किलर तर आहेच, पण एका कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता मधला एक कार्यकर्ता तुम्ही निवडून पाठवलाय, म्हणून तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. खरं म्हणजे त्याला कुठली तरी एक संधी मिळाली होती. कुठलं? संजय गांधी निराधारचा अध्यक्ष बनवला आणि त्यांना निराधारांना आधार देण्याचं काम या अमोलने केलं. आमदार कोण? तर त्याचं नाव अमोल खताळ. आणि म्हणून आज शिवसेना एका विचारानं पुढे जातीये. 80% समाजकारण, 20% राजकारण. खरं म्हणजे आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आपण घेऊन पुढे चाललोय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. आपली लढाई सत्तेची, आपली लढाई सत्तेसाठी नाही, आपली लढाई खुर्चीसाठी नाही, आपली लढाई ज्याने आपल्याला खुर्चीत बसवलं त्या लोकांचे प्रश्न शोधण्यासाठी आणि त्याच्यावर उत्तर देण्यासाठी हे आपली लढाई आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. जोर का झटका. अजून सावरलेत का नाही माहित नाही. अरे अजून महाविकास आघाडीचे लोक अजून सरकार महायुतीचं आलंय हे मानायला तयार नाही. कारण त्यांनी सरकार बनवली होती, पद वाटून घेतली होती, मंत्रीपद वाटली होती, सगळं झालं होतं. 5 स्टार हॉटेल बुक केले होते. कारण लोकसभेत फेक नॅरेटिव्ह पसरवून संविधान खतरे में, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, असं जाणार, तमकं जाणार म्हणून फेक नॅरेटिव्ह पासून लोकसभेमध्ये जागा मिळवल्या. त्यांना वाटलं आता विधानसभेत सरकार आलंच. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची हॉटेल बिटेलची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि त्यांना घरी पाठवलं. घरी पाठवलं. तुम्हाला माहित आहे अमोल, तू आता 40 वर्षाची सत्ता उलटवून टाकली या सर्व लोकांच्या आशीर्वादाने. पण तुला मी सांगतो 2022 मध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी ज्यांनी बेईमानी केली होती, शिवसेना भाजपा युतीला लोकांनी मतदान केलं, परंतु खुर्ची आणि सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विरोधात बाळासाहेबांचे विचार तुडवून मोडून तोडून सत्ता मिळवली, खुर्ची मिळवली काँग्रेसला सोबत घेऊन. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचा, माता भगिनींचा, शेतकऱ्यांचा
बांधवांचा अपमान केला, शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं, ती सत्ता या एकनाथ शिंदेने उलटवून पालटवून टाकली. टांगा पलटी, घोडे फरार. आणि म्हणून 2.5 वर्षात जे आपण काम केलं, 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राचा विकास केला, या राज्याला पुढे नेलं, या राज्यामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या. आणि म्हणून याची पोचपावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. मी विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणींना सांगत होतो की तुमच्या योजनेमध्ये काही लोक कोर्टात गेलेत, योजना होऊ नये. काही लोक म्हणाले चुनावी जुमला आहे, ही लाडकी बहीण योजना खोटी आहे, फसवी आहे. मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी, अजितदादा, आमची टीम काम करत होती. मी लाडक्या बहिणींना फक्त एवढंच सांगितलं, निवडणुकांसाठी मतं मागायला आले की त्यांना फक्त या सावत्र आणि दुष्ट भावांना, ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातला, त्यांना चांगला जोडा दाखवा. माझ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाचं एवढं तंतोतंत ऐकलं की तो जोडा 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबरचा नाही, तर तब्बल 232 नंबरचा जोडा हाणला. 232 जागा आल्या आपल्या महायुतीच्या. आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही एवढा मोठा दैदिप्यमान 232 आमदार महायुतीचा हा विक्रम तुम्ही केला, हा पराक्रम तुम्ही केला. लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, आणि लाडक्या बहिणींनी पण सांगितलं माझ्या मेवण्यांना, सगळ्यांना. म्हणाले बिलकुल ऐकायचं नाही, आता काय आम्ही सांगतो तेच ऐकायचं. आणि धडाधड 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 या ठिकाणी आमदार आपले निवडून आले. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, 2.5 वर्ष या एकनाथ शिंदेला जेव्हा मुख्यमंत्री पद मिळालं, तेव्हा एकनाथ शिंदे आणि आमची देवेंद्रजी, अजितदादाची टीम पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये फिरली आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं. मला आठवत आहे, लाडकी बहीण योजना तर आम्ही केलीच. मी तुम्हाला सांगतो, जी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे ती कधीच बंद होणार नाही. काही लोकांचे हप्ते मागे पुढे झाले असतील, पण तुम्हाला सांगतो सगळ्यांना ही योजना कायम लागू राहील, ती कधीही बंद होणार नाही. शेतकऱ्यांची योजना, कष्टकऱ्यांची योजना, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्यात, या सर्व योजना आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार. कारण आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. कारण पूर्वी एकदा काँग्रेसच्या सरकारमध्ये वीज मोफत देतो म्हणून बिल निवडणूक काळात थांबवली, जिंकल्यानंतर पुन्हा बिल पाठवली. म्हणाले निवडणुकामध्ये सगळंच काय सांगितलेलं द्यायचं असतं का? असे आम्ही नाही, आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. एक डायलॉग आपल्याला माहित आहे, बाळासाहेब सांगायचे शब्द देताना, आनंद दिघे साहेब सांगायचे शब्द देताना, एकदा नाही 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की मागं फिरणं नाही. आणि म्हणून आम्ही शब्द दिला, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता, हा डायलॉग आहे ना. आणि म्हणून आमची अवस्था शोले मधल्या असराणी सारखी नाही आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे है कौन? आता
मला मगाशी पत्रकारांनी विचारलं की शाखा फिरणार म्हणून. शाखा म्हणजे आपल्या शिवसेनेच्या शाखा. पण शाखा म्हणजे फक्त ऑफिस किंवा कार्यालय नाही. शाखा म्हणजे जिथं बाळासाहेबांचा सैनिक बसलेला आहे, हिंदुत्वाचा विचार घेऊन सैनिक बसलाय, त्या शाखा. आणि ते शिवसैनिक या एकनाथ शिंदेच्या खऱ्या शिवसेनेबरोबर आहे. आणि मला सांगा, मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना वाटलं होतं का आपलं सरकार आले म्हणून? कधी वाटलं नाही. आणि आता काय सगळं गेल्यावर काय, जो हौद से गई वो बूंद से नहीं आती, हौद से गई वो बूंद से नहीं आती. आणि म्हणून या एकनाथ शिंदेने, हा डॉक्टर माझा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे. मी डॉक्टर नाही, पण चांगले चांगले ऑपरेशन मी करतो. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही देखील मोठं ऑपरेशन केलंय या संगमनेरकरांनी. कारण तुम्ही पाहिलं 40 वर्ष इकडं सगळं त्यांचंच. साखर कारखाना, कॉलेज, दूध संघ सगळं कोणाचं होतं. आणि मग साखर पण माझी, दूध पण माझं, चहा पण माझी, बिस्किट पण माझं. मग सगळी मलाई तुम्हाला आणि जनतेला काय धतुरा. आणि मग त्या जनतेने दाखवलं की हा मलाई खाणारा माणूस नाही, हा सेवा करणारा माणूस आहे. सेवा करणारा, हा मेवावाला माणूस नाही, हा सेवावाला माणूस आहे. आणि म्हणून त्याला तुम्ही निवडून दिलं. मी आपल्याला एवढंच सांगतो, वेडे झालेत पार, काही पण बोलायला लागलेत. त्यांना अजून काय ते एवढा मोठा 440चा झटका आपण दिलाय की त्यातून बाहेरच येत नाहीत. म्हणाले वोट चोरी झाली, वोट चोरी झाली, वोट चोरी झाली. मला सांगा, 50-60 वर्षामध्ये, 50-60 वर्ष झाली, या 50-60 वर्षामध्ये काय काय चोरलं. या ठिकाणी स्वाभिमान त्यांचा पळवला, अभिमान पळवला. या ठिकाणी किती मोठा भ्रष्टाचार 50-60 वर्षात केला. मला सांगा, 2014 पूर्वी प्रधानमंत्री मोदी साहेब प्रधानमंत्री जेव्हा व्हायच्या अगोदर तुम्ही दररोज पेपरात वाचत होता ना, हा घोटाळा, तो स्कॅम, अमका घोटाळा, कोळसा घोटाळा. हा, अरे बाबा, चारा घोटाळा पण झाला, कोळसा पण झाला आणि शेण घोटाळाही झाला. शेणही सोडलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी यांचं सगळं गेलंय. म्हणून त्यांचा मेंदूही चोरीला गेलाय, त्यांचा स्वाभिमानही चोरीला गेलाय, त्यांचा अभिमानही चोरीला गेलाय. कपन साखर अरे तो भोक्सा, तो बोगदा ती कुठं गेली? अरे माझ्या जनतेच्या मुखात गेली असती तर आशीर्वाद मिळाले असते. पण तो भोक्शामधून कुठं गेला त्याचा आता चौकशी करायला. हजारो पोती गेली, हजारो पोती गेली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे लोक आता म्हणतात मतं चोरी झाली, यांचं डोकं चोरलंय, मेंदू चोरलाय, स्वाभिमान चोरलाय, सगळं चोरलंय. कुणीतरी पळवून नेलंय, चोरी करून कोणतरी पळून गेलाय. आणि म्हणून राहुल गांधी
काय म्हणतात? नाही, काय म्हणतात? नाही, काय म्हणतात? अरे काय ते म्हण आहे ना, येड्याच्या जत्रेला पेड्याचा पाऊस. आता येड्याच्या जत्रेमध्ये सगळे सुरू आहेत, पण त्याच्या मागं पळत आहेत. पण मला सांगा, पेड्याचा पाऊस पडेल का? कधीच पडणार नाही. तो तुमच्या संगमनेरमध्ये कामाच्या माध्यमातून अमोल खताळ पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, जेव्हा तुम्ही लोकसभा जिंकले तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, निवडणूक आयोग चांगला होता. इतर राज्य जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं. हरल्यावर मग मतांची चोरी झाली, मग अमकं झालं, तमकं झालं. निवडणूक आयोगाला आरोप करणं, हे सगळं जे आरोपाचं राजकारण आहे, आरोपाचं राजकारण ते करत असले तरी सुद्धा हा एकनाथ शिंदे आरोपाने उत्तर नाही देणार, कामाने उत्तर देणार. आणि त्यांच्या टीकेला देखील आम्ही कामातून उत्तर देणार. काय म्हणाले? वोट बँकेचं राजकारण. अरे पाकिस्तानची बोली बोलू लागले तुम्ही. काय म्हणता? पहलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं ना त्याने. आता पहलगामचा हल्ला आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं की नाही? जशा तसं उत्तर दिलं की नाही? ईट का जवाब पत्थर से दिला ना, खून का बदला खून से, गोली का जवाब गोले से. आणि ऑपरेशन सिंदूर केलं, ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव करून या अतिरेकांचा खात्मा केला. त्याच्यावर तुम्ही संशय व्यक्त करताय? किती विमानं गेली पडली, किती ड्रोन पडले. अरे तुम्हाला थोडी तरी काहीतरी वाटली पाहिजे. आपल्या 26/11चा हल्ला झाला, किती लोक मेले, निरपराध लोक. कसाबचा हल्ला झाला, किती लोक मेले. या सीमेवर किती सैनिक शहीद झाले. हे विचारायचं सोडून तुम्ही पाकिस्तानची बोली बोलताय. हे देशप्रेम आहे, ही देशभक्ती आहे. पाकिस्तान मध्ये तुमच्या नावाचा जय जयकार करतात. हे कुठलं भारत प्रेम, हे कुठलं देशप्रेम. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की यांना लोकसभेत देश जिंकलाय, राज्य जिंकलंय. आता स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला जिंकायची आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन, यांना कायमची अद्दल घडवली पाहिजे. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, हिंदुत्व सोडलं नाही. हिंदुत्व काय टी शर्ट काय बनियान आहे का? कधी काढायचं आणि कधी सोडायचं. हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व. गर्व से कौम हिंदू आहे म्हणण्याची हिम्मत, ताकद कोणी दाखवली? बाळासाहेबांनी दाखवली. आणि त्याचे आम्ही चेले आहोत. आणि म्हणून मी इथं एवढंच सांगायला आलोय. मगाशी अमोल खताळ यांनी सांगितलं की या ठिकाणी सगळे महायुती जी आहे एकजुटीने इथं व्यासपीठावर आहे. सगळे आमचे लोक आहेत इथं, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, भाजपचे, RPIचे, सगळे आमचे माजी आमदार, सगळे लोक इथं बसलेले आहेत. मुरकुटे साहेब आहेत, कांबळे साहेब आहेत, सगळे आहेत लोक. सगळे आपले जिल्हाध्यक्ष आहेत, सगळे लोक आहेत. ही एकजूट आहे. आणि म्हणून अशीच एकजूट आपल्याला कायम ठेवायची आहे. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यासाठी जागा दिली, कमी पडतीये. मी प्रताप सरनाईक यांना लगेच सांगतो, तुमची ही मागणी तात्काळ मान्य करायला.
संगमनेर इथं 100 बेडचं हॉस्पिटल, स्त्री व नवजात बालकांचं रुग्णालय मंजूर करावं. मी आपल्याला सांगतो, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना मी तात्काळ सूचना देतो की याची प्रक्रिया चालू करा, याची प्रोसेस चालू करा. आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी MIDCची मागणी केली आहे. आणि MIDCचा मंत्री कोण आहे? उदय सामंत. उदय सामंतना मी तात्काळ सूचना देतो की इथं MIDCची प्रक्रिया सुरू करा आणि माझ्या लोकांना इथं न्याय मिळाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे की नाही. नेते आपलं फिल्टरचं पाणी पितात, बिसलेरी पाणी पितात. मग आपल्या लोकांना चांगलं पाणी नको, शुद्ध पाणी नको? हे देण्याची जबाबदारी आमची आहे. ज्यांनी 40 वर्ष नाही दिलं, हा अमोल खताळ तुम्हाला शुद्ध पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि चला, आणि 10 वर्षात म्हणतोय अमोल, म्हणतोय लय भ्रष्टाचार झालाय. आणि जो भ्रष्टाचाराच्या विरोधात हे सरकार आहे. आणि म्हणून जे काय चुकीचं झालं असेल, गैर झाला असेल, पारदर्शक सरकार आहे. आणि म्हणून त्याची देखील पारदर्शकपणे चौकशी केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, एक जायंट पडला म्हणून गाफील राहू नका. आता तर यो जायंट किलर झालाय, पण याला अरे एवढं घाई करू नका, थांबा. याला सुपर जायंट किलर करायचं की नाही? सुपर जायंट किलर करायचंय ना. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हा एकनाथ शिंदे या तुमच्या अमोल खताळच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विखे पाटील पण आहेत, मुख्यमंत्री आहेत. आम्ही सगळेजण विकासासाठी या अमोल खताळ जायंट किलरच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि म्हणून मी आपल्याला एवढी विनंती करायला आलोय की आता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, गावागावामध्ये अमोल विठ्ठलराव शिवसेना घराघरात पोचवण्याचं काम निवडणुकामध्ये महायुती आपली आहे. महायुतीचा भगवा झेंडा तर फडकेलच, पण शिवसेना देखील घराघरात मनामनात बाळासाहेबांचे विचार या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. कारण आपल्याला या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा आहे. आता या निवडणुका नेत्यांच्या झाल्यात, आता येणाऱ्या निवडणुका समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या आहेत. आणि म्हणून त्यांच्या मागे आपल्याला उभं राहायचं आहे. आणि म्हणून शिवसेना ही 4 अक्षर जी आहेत, आज आपली महायुती प्रचंड ताकदीने पुढे जातीये. आणि शिवसेना देखील हा धनुष्यबाण, हे बाळासाहेबांचे विचार, आज मी या राज्यात जाऊ दे, राज्याच्या बाहेर काना कोपऱ्यामध्ये शिवसेना पोचली आहे, कारण बाळासाहेबांचे विचार पोचले. आणि म्हणून तुमची जबाबदारी आहे, या शिवसैनिकाला देखील वाटलं पाहिजे की आपली महायुतीची सत्ता आहे. पूर्वी कोण बसलंय, काय बसलंय, कशासाठी बसलंय हे काही माहीत नव्हतं. सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार कधी झाला नाही, तो या महायुतीच्या काळामध्ये झाला पाहिजे आणि होणार, अशा प्रकारचं वातावरण आपल्याला निर्माण करायचं. आणि म्हणून माझ्या तमाम सर्व संगमनेर वासियांना मी एवढंच सांगतो, मी जास्ती काय टीका करत नाही कोणावर, परंतु जेव्हा
जेव्हा कधी माझ्यावर कोणी टीका करतं त्यावेळेस मी त्यांना टीकेला उत्तर कामातून देतो. आणि कधी कधी असं छोटं कधी छोटं, काही लोकांना मी फिरायला लावलं आहे, काही लोकांना बरं केलं आहे, काही लोक सगळे आता फिरतात. जास्ती लोक फिरले की त्याचा फायदा लोकांना होतो. त्याचं क्रेडिट आहे एकनाथ शिंदेला दिलं पाहिजे. कारण एकनाथ शिंदेने हे सगळं 2022मध्ये पूर्ण महाराष्ट्राला दाखवलं की सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा देखील या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि म्हणून दिलेल्या संधीचं सोनं करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून अमोलचं मी मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा करतो की जी काय लोकप्रियता, हे जे काय वाद, सगळं आज जो जनसागर महासागर या ठिकाणी पाहायला मिळाला, याबद्दल मी अमोल खताळ याचं मनापासून अभिनंदन करतो. आमदार असावा, एक आदर्श आमदार कसा असावा तर अमोल खताळ सारखा असावा. जेव्हा आमदार नव्हता तेव्हा देखील त्यांनी या संगमनेरमध्ये, या भागामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलंय. आता तर सत्ता पक्षाचा आमदार आहे, सत्ता त्याच्या पाठीशी उभी आहे. ही सत्ता गोर गरिबांसाठी आपल्याला राबवायची आहे, सर्वसामान्य माणसासाठी राबवायची आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी आपले आभार मानायला आलोय. ही आभार यात्रा आहे, कारण तुम्ही इतिहास घडवलाय, चमत्कार घडवलाय. आणि म्हणून मी तुमचे मनापासून आभार मानतो, आपल्याला दंडवत घालतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की.